नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण इयत्ता 7वी विज्ञान बघणार आहोत। यातील संपूर्ण स्वाध्याय त्यांची छोटी व सोपी उत्तरे आपण बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 शोधा पाहू माझा जोडीदार। या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहे। आपल्याला योग्य जोडीदार शोधायचा आहे। बघा, या प्रकारे त्यांची उत्तर आपण लिहिणार आहोत। पहिलं, कमळ पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित। दुसरं, कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित। तिसरं, अमरवेल अन्नग्रहणासाठी चूसक मुळे असतात। आणि चौथं, घटपर्णी फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। परिच्छेद वाचणार आहोत या प्रकारे। मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो। माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे। माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे। माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे। माझे पंख आकाराने लहान आहेत। माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत। आम्ही नेहमी थव्याने राहतो। आता या परिच्छेदाच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायची आहेत। बघा, या प्रकारचे प्रश्न आहेत। अ, माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? उत्तर, पेंग्विन हा नेहमी बर्फाळ प्रदेशात राहतो। तेथील तापमान हे खूप थंड असते। त्यापासून संरक्षण व्हावे त्यासाठी त्याची त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण शरीरातील उष्णता बाहेर पडू नये व बाहेरील थंडी आत शिरू नये यासाठी असते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे। आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? उत्तर आहे या प्रकारे। नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते। पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते। एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। पुढचा प्रश्न आहे ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? उत्तर आहे या प्रकारे। ध्रुवीय प्रदेशात राहण्यासाठी अतिशय थंड वातावरणात राहणे व जगणे जमले पाहिजे। त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे। पुढचा प्रश्न आहे मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का? उत्तर आहे या प्रकारे। मी ध्रुवीय प्रदेशात म्हणजे अंटार्क्टिका खंडावर राहतो, कारण मला माझे खाद्य तेथे मोठ्या प्रमाणात मिळते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 खोटे कोण बोलतो? त्यातील अ, झुरळ म्हणाला मला 5 पाय आहेत। उत्तर, झुरळ खोटे बोलते। झुरळाला 6 पाय असतात। पुढचं, माझी बोटे त्वचेने जोडलेली असतात। उत्तर, कोंबडी खोटे बोलते। कोंबडीची बोटं त्वचेने जोडलेली नसतात। पुढचं, निवडुंग माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे। उत्तर, निवडुंग खोटे बोलत आहे। निवडुंगाचा हिरवा भाग खोड आहे। प्रश्न क्रमांक 4 खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा। त्यातील अ, वाळवंटात खूप उष्णता आहे। उत्तर, खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीरक्रियेत आणि शरीर रचनेत त्याप्रमाणे अनुकूलन झालेले असते। येथे सर्व अनुकूलनामुळे उंटासारखा प्राणी राहू शकतो। उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी बिळे करून त्यात राहतात। त्यामुळे इथल्या उष्णतेच्या तडाख्यापासून ते सुरक्षित राहतात।
येथे निवडुंगासारख्या वनस्पती आहेत. त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील आ दिला आहे, गवताळ प्रदेश हिरवागार असतो. उत्तर, गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात. विषुववृत्तीय प्रदेशातील गवत खूप उंच असते. थंड प्रदेशात उंचीने खुजे गवत दिसते. हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवागार असतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. कीटक जास्त प्रमाणात आढळतात. उत्तर, काही कीटक हवेत उडू शकतात. त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली असतात. उदाहरणार्थ हलके शरीर, पंखांच्या 2 जोड्या इत्यादी. पाण्यावर आणि पाण्यात राहणारे कीटकही त्याप्रमाणे अनुकूलित असतात. त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त असते. कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. आम्ही लपून बसतो. उत्तर, लपणाऱ्यांपैकी आम्ही काही दुबळे प्राणी आहोत. म्हणून भक्षकापासून संरक्षण होण्यासाठी लपून राहतो. त्यासाठी आमच्या शरीरावरचे रंगकाम आजूबाजूच्या परिसराशी मिळते जुळते असते. तर दुसरे स्वतःच भक्षक असतात. जसा सरडा स्वतः दिसेनासे होतात, पण नेमके भक्ष्य पकडण्यासाठी झेप घालतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. आमचे कान लांब असतात. उत्तर, आम्ही शाकाहारी प्राणी. कधीही आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक उडी घालून आम्हाला ठार करील. त्यामुळे लांब कान इकडे तिकडे वळवून आम्ही दूरवरच्या आवाजाचा वेध घेतो. कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील अ. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? उत्तर, वाळवंटातील हवामान अतिशय शुष्क व कोरडे असते. पाण्याची या भागात कमतरता जाणवते. या भागात उंट हा एकमेव प्राणी असा आहे की तो 21 दिवस पाण्याशिवाय गरम वाळूवर प्रवास करू शकतो. उंटाची चालण्याची गती 65 किलोमीटरच्या जवळपास असते. तसेच लांबच्या प्रवासादरम्यान त्याची गती 40 किलोमीटरपर्यंत कायम ठेवू शकतो. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. पुढचा प्रश्न. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर, त्यांना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात. पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते. त्यामुळे पानांवाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही. खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेणचट पदार्थाचा जाड थर असतो. प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात. वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. पुढचा प्रश्न आहे. सजीवांतील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? उत्तर, अनुकूलन म्हणजे अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल. या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थिती समजावून घेणे जमते.
पुढचा प्रश्न आहे, सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? उत्तर, सजीवांच्या शरीर रचनेचा सखोल अभ्यास केला जातो. सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात. सजीवांतील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरण बनवली जाते. अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 1 या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.